ओके. आज आपण पाहणार आहे केमिकल रिॲक्शन ऑफ अल्किल हॅलाइड आणि फक्त 10 मिनिटं द्या. काय 10 मिनिटं दिल्या ना, 10 मिनिटात सहजासहजी न पाठ करता, न डोक्याला विचार करता सहजासहजी केमिकल रिॲक्शन कशा करायच्या एक वेगळी आयडिया सापडली मला. आणि एकदा का तुम्ही 10 मिनिटं लेक्चर ऐका, मग तुम्हाला कळेल की एकदा वाचलं की तुम्हाला आयुष्यभर पुन्हा बघायची गरज नाही. एवढं सोपं आहे हे. फक्त काय करायचं बघा, काय केलं, अल्किल हॅलाइड घेतला. अल्किल हॅलाइड म्हणजे मिथाइल क्लोराइड, मिथाइल ब्रोमाइड, मिथाइल आयोडाइड, इथाइल क्लोराइड, इथाइल ब्रोमाइड, इथाइल आयोडाइड, प्रोपाल क्लोराइड, प्रोपाल ब्रोमाइड, प्रोपाल आयोडाइड, आयसोप्रोपाल क्लोराइड, आयसोप्रोपाल ब्रोमाइड, आयसोप्रोपाल आयोडाइड. काय घ्यायचं, अल्किल हॅलाइड पाहिजे. ओके. आणि त्याच्यात 10 केमिकल रिॲक्शन आहेत. किती? 10. आता ह्या 10 केमिकल रिॲक्शनची पहिली नावं लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवायची? पहिली नावं 10 केमिकल रिॲक्शनची. बघा कशी लक्षात ठेवतोय मी. काय? aqueous KOH, alcoholic KOH, alcoholic KCN, alcoholic AgCN. aqueous KOH, alcoholic KOH, KCN, AgCN, KNO2, AgNO2, मेटल सोडियम आणि मेटल मॅग्नेशियम. किती राहिल्या? 8. नाव लक्षात राहिले का? बघा कसं काय केलं बघा. aqueous KOH, alcoholic KOH, KCN, AgCN, KNO2, AgNO2, मेटल सोडियम, मेटल मॅग्नेशियम. आणि सोडियम अल्कॉक्साइड. सोडियम अल्कॉक्साइडचं म्हणजेच NaOC2H5, सोडियम अल्कॉक्साइड. आणि सिल्वर सॉल्ट ऑफ ऍसिड म्हणजे CH3COOAG. आणि 11वी केमिकल रिॲक्शन NH3. काय? NH3. नाव लक्षात राहिले का? बघा बर. aqueous KOH, alcoholic KOH, KCN, AgCN, KNO2, AgNO2, मेटल सोडियम, मेटल मॅग्नेशियम, सोडियम अल्कॉक्साइड, सिल्वर सॉल्ट ऑफ ऍसिड अँड अमोनिया. काय केलं? लक्षात आलं? 10च्या 10 केमिकल रिॲक्शन बघा लक्षात राहिल्या का? 11 केमिकल रिॲक्शन आहेत. 2 KOH आहेत, एक aqueous, एक अल्कोहोलिक. दुसरं 2 CN चे आहे, KCN, AgCN. नंतर NO2 च्या 2 आहे, KNO2, AgNO2. 2 मेटल आहेत, मेटल सोडियम, मॅग्नेशियम. आणि सोडियम अल्कॉक्साइड आणि सिल्वर ऍसिटेट अँड अमोनिया. लक्षात राहिलं? क्लिअर? बघा पुन्हा सांगता येते का? बघा मला आलं की तुम्हाला येईल. aqueous KOH, alcoholic KOH, KCN, AgCN, KNO2, AgNO2, मेटल सोडियम, मेटल मॅग्नेशियम, सोडियम अल्कॉक्साइड, सिल्वर ऍसिटेट अँड अमोनिया. बघा झालं की नाही? काय लक्षात ठेवलं? पुन्हा एकदा बघा. aqueous KOH, alcoholic KOH, KCN, AgCN. माझ्या बरोबर लक्षात म्हणा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. aqueous KOH, alcoholic KOH, KCN, AgCN, KNO2, AgNO2, मेटल सोडियम, मेटल मॅग्नेशियम, सोडियम अल्कॉक्साइड, सिल्वर ऍसिटेट आणि अमोनिया. आता ह्यात साधी गोष्ट सांगू का? बघा नीट काय करायचे आपल्याला. यात बघा हॅलोजन मध्ये इथं हॅलोजन निगेटिव्ह आहे. बघा हॅलोजन क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन आला. काय करायचा? निगेटिव्ह. आणि ह्यातला निगेटिव्ह बघायचा. निगेटिव्ह कसा ओळखायचा ते सांगतो. फॉर एक्झाम्पल बघा, KOH आला, K+OH-. कळालं ह्याचा विषय? KCN मेटल पॉझिटिव्ह असतो ना, K+Cl- इथं म्हणजे CN- आहे. बघा KCN आणि AgCN मध्ये CN-. आता बघा KNO2 म्हणजे इथं NO2- आहे, बरोबर. आणि इथं NH3 मध्ये HNH2 आहे म्हणजे NH2- आहे. आणि इथं Ag+CH3COO-. कोण मायनस आहे? लक्षात आलं? इथं OH-, इथं Cl-, इथं CN-, इथं NO2-, इथं Na+ आहे म्हणजे OC2H5-, इथं CH3COO- आणि इथं NH2-. कोण मायनस आहे? कळालं?
के प्लस ओ एच मायनस के प्लस सीएन मायनस एजी प्लस सीएल मायनस के प्लस NO2 मायनस एजी प्लस NO2 मायनस हिथं Na प्लस OC2H5 मायनस हिथं Ag प्लस CH3COO मायनस H प्लस NH2 मायनस आणि इथं निगेटिव्ह इज रिप्लेस्ड बाय निगेटिव्ह. हॅलोजन काढायचा आणि तिथला निगेटिव्ह ग्रुप टाकायचा. फॉर एक्झाम्पल बघा आता इथं काय आहे तुमचा इथायल आहे CH3CH2. आता इथं क्लोरीन काढला आणि ह्यात निगेटिव्ह कोण आहे OH म्हणजेच Cl इज रिप्लेस्ड बाय OH बरोबर आणि K आणि Cl KCl राईट. इथं पण बघा हॅलोजन इज रिप्लेस्ड बाय CN म्हणजे काय झाला CH3CH2 CN. काय करायचं हॅलोजन काढत निगेटिव्ह CN टाका. इथं सुद्धा बघा CH3CH2 फक्त CN न लिहिता NC लिहायचं. इथं सायनाइड म्हणायचं इथं आयसोसायनाइड. इथं हॅलोजन इज रिप्लेस्ड बाय NO2 म्हणजे काय आलं CH3CH2 NO2. इथं पण बघा NO2 मायनस आहे हॅलोजन इज रिप्लेस्ड बाय NO2 म्हणजे CH3CH2 NO2. काय केलं लक्षात आलं halogen is replaced by OH, halogen is replaced by Cl, halogen is replaced by NC, halogen is replaced by NO2, halogen is replaced by NO2. आणि NaNMG थोडीशी वेगळी रिॲक्शन आहे. आणि आता इथं बघा OC2H5 NaOC2H5 इथं हॅलोजन निगेटिव्ह इथं OC2H5 निगेटिव्ह आहे म्हणजे हॅलोजन इज रिप्लेस्ड बाय OC2H5 दॅट इज CH3CH2 OC2H5 आणि राहिलेलं लिहायचं फक्त. आता येतं का हॅलोजन काढून काय टाकला CN म्हणजे K आणि Cl KCl प्लस इथं हॅलोजन इज रिप्लेस्ड बाय NO2 आणि हा K आणि Cl KCl. इथं पण हॅलोजन इज रिप्लेस्ड बाय NO2 म्हणजे काय राहिला K आणि Cl KCl. इथं सुद्धा AgCl राईट. आता इथं बघा हॅलोजन इज रिप्लेस्ड बाय बघा Ag प्लस आहे आणि CH3COO मायनस फक्त लिहिताना अगोदर असा लिहायचा CH3COO आणि हा CH2CH3. आता इथं बघा हॅलोजन इज रिप्लेस्ड बाय NH2 म्हणजे काय होणार इथं CH3CH2 NH2. नक्की कळालं. निगेटिव्ह इज रिप्लेस्ड बाय निगेटिव्ह काय निगेटिव्ह इज रिप्लेस्ड बाय निगेटिव्ह. बघा आता बघा पहिली नाव लक्षात ठेवलं किती नाव आहेत 11. नंबर 1 aqueous KOH अल्कोहोलिक KOH KCN AgCN KNO2 AgNO2 मेटल सोडियम मेटल मॅग्नेशियम सोडियम अल्कोऑक्साइड सिल्वर ऍसिटेट आणि अमोनिया राईट. आता ह्याला निगेटिव्ह इज रिप्लेस्ड बाय निगेटिव्ह फक्त 8ला. आता 2 रिॲक्शन ह्याला अपवाद आहेत. कुठल्या 2 रिॲक्शन अपवाद आहेत बघा बरं ह्याला कुठल्या 2 रिॲक्शन अपवाद आहेत त्याला इथं बघा अल्कोहोलिक KOH ही एक मेटल सोडियम एक आणि मेटल मॅग्नेशियम ह्या रिॲक्शन थोड्याशा वेगळ्या आहेत म्हणजे 11 पैकी 8 रिॲक्शन ऍज इट इज आहेत निगेटिव्ह काढून निगेटिव्ह टाकणे. पण अल्कोहोलिक KOHला मेटल सोडियमला मेटल मॅग्नेशियमला त्या वेगळ्या रिॲक्शन आहेत त्या फक्त वेगळ्या स्वतंत्र शिकवतो राईट. बघूया आपण पहिलं CH3CH2Cl किती मोलिक्युल घ्यायचे 2 Cl CH2CH3 इथाल क्लोराइडचे किती मोलिक्युल घ्यायचे 2 आणि ट्वाइस Na बरोबर रिॲक्शन करायची. काय तयार होतं बघा हिता अल्काल ग्रुप काय इथायल हिता अल्काल ग्रुप काय इथायल. हे 2 अल्काल ग्रुप एकत्र येतात म्हणजे काय तयार झाला CH3CH2CH3. बघा घेतला काय इथायल क्लोराइड काय घेतला इथायल क्लोराइड इथंही इथायल क्लोराइड
म्हणजे 2 मॉलिक्युल घेतले इथाइल क्लोराइडचे आणि त्यातले 2 अल्काल एकत्र आणले आणि हा टॉईस NaCl इथं टॉईस NaCl काय तयार झाला? अल्केन. म्हणजे इथाइल क्लोराइड घेतला, Na बरोबर रिएक्शन केली इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर, तर डबल नंबर ऑफ कार्बनचा अल्केन तयार होतं. इथाइल क्लोराइड घेतला की तर ब्युटेन तयार होतं. मिथाइल क्लोराइड घेतला की इथेन तयार होतं. प्रोपाइल क्लोराइड घेतला की हेक्झेन तयार होतं. आणि या रिएक्शनला त्यांनी नाव काय दिलंय? वर्ड्स रिएक्शन. काय? वर्ड्स रिएक्शन. रिएक्शन कळली येणे बरोबर. नेक्स्ट, ऍक्शन ऑफ मॅग्नेशियम. ऍक्शन ऑफ मेटल मॅग्नेशियम. काय केलं बघा? CH3Cl घेतला आणि त्याची रिएक्शन कुणाबरोबर केली? मॅग्नेशियम बरोबर. कुणाच्या प्रेझेन्समध्ये? ड्राय इथरच्या. तर काय तयार होतं बघा? CH3MgCl, मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. या ऍडिशन रिएक्शन तयार झाली. मिथाइल क्लोराइडची रिएक्शन मेटल मॅग्नेशियम बरोबर इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, तर मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट तयार झाला. काय? Grignard reagent. So what is Grignard reagent? When alkyl halide is reacted with metal magnesium in presence of dry ether, then Grignard reagent is obtained. काय सांगितलं? When alkyl halide is reacted with metal magnesium in presence of dry ether, then Grignard reagent is obtained. आणि लास्ट रिएक्शन सांगितले ते ऍक्शन ऑफ अल्कोहोलिक KOH. काय? 3 रिएक्शन वेगळ्या काढतोय. नंबर 1, नंबर 2, नंबर 3. हा मगाच्या पेक्षा वेगळे आहेत. अल्कोहोलिक KOH ला बघा, CH3CH2Br, राईट. आणि त्याची रिएक्शन KOH, पण कसला KOH? अल्कोहोलिक KOH. तर इथं काय होतं? हॅलोजन कडा, आणि हॅलोजन ज्या कार्बन मध्ये अटॅच झालाय त्याच्या शेजारच्या कार्बनचा हायड्रोजन काढा. काय? हॅलोजन ज्या कार्बन अटॅच झालाय त्याच्या शेजारच्या कार्बन मधला हायड्रोजन. म्हणजे काय तयार झालं बघा बरं? CH2 डबल बॉन्ड CH2. म्हणजे इथला हॅलोजन, इथला हायड्रोजन, आणि 2 ऍटम कमी केला की 1 बॉन्ड वाढला, म्हणजे हा इथिन तयार झालं. नंतर हा काय? KBr प्लस इथला हायड्रोजन आणि इथला OH H2O. म्हणजे इथं अल्किन तयार होतं. जसं वर्ड्स रिएक्शन मध्ये अल्केन तयार होतं, इथं अल्किन तयार होतं. लक्षात आलं? काय पाहिलं आपण? केमिकल रिएक्शन. किती केमिकल रिएक्शन पाहिला? 11. नंबर 1 ऍक्वेस KOH, अल्कोहोलिक KOH, KCN, AgCN, KNO2, AgNO2, मेटल सोडियम, मेटल मॅग्नेशियम, सोडियम अल्कॉक्साइड, silver acetate and ammonia. Clear? Thank you very much. Like and subscribe.